कसं काय बजाज पल्सरनं भारतीय युवांना वेड लावलं होतं. 1990च्या दशकात 100cc बाईकचा बाजार हिरो होंडा आणि यामासारख्या कंपन्यांनी आधीच काबीज केला होता. पण त्या बाईक्स अगदी साध्या आणि हलक्या वजनाच्या असायच्या. मात्र भारतीय तरुणांना हवी होती एक पॉवरफुल, स्टायलिश आणि मस्क्युलर लुकची बाईक. आणि हा शोध पूर्ण झाला 2001 साली, कारण तेव्हाच आपली बजाज पल्सर लॉन्च झाली. बजाजनं ही हुशारीनं पल्सरच्या प्रत्येक जाहिरातीत तरुणांना स्टंट आणि रेसिंग करताना दाखवलं, ज्यामुळे पल्सर थेट यूथची आयकॉन बनली. त्यावेळी ज्याच्याकडे पल्सर होती ना, तो एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हता. म्हणूनच बजाजनं हेही ओळखलं की तरुणांना पैशांची अडचण असू शकते. त्यासाठी त्यांनी बजाज फायनान्स मार्फत बाईकचं लोन देणं सुरू केलं. आणि म्हणूनच आज पल्सरच्या दरमहा 60,000हून अधिक युनिट्स विकल्या जातात.